भारताच्या इतिहासातील एक असे सोनेरी पान, भारताच्या इतिहासातील एक असे सोनेरी पान, घुमतो नारा आजही ज्यांचा, जय जवान जय किसान. घुमतो नारा आजही ज्यांचा, जय जवान जय किसान. कार्य केले महान ज्यांनी जरी होती मूर्ती लहान, कार्य केले महान ज्यांनी जरी होती मूर्ती लहान. म्हणूनच लाल बहादूर शास्त्रीजी आहे भारत देशाचा अभिमान, भारत देशाचा अभिमान. मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्सवर. मित्रांनो, आज आपण लाल बहादूर शास्त्रीजी म्हणजेच भारताचे दुसरे पंतप्रधान यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सुंदर भाषण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. मित्रांनो, लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशातील मुघलसराय येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद तर आईचे नाव राम दुलारी हे होते. त्यांचे वडील हे शिक्षक होते. त्यांना लहानपणी सर्वजण लाडांनी नन्हे असे म्हणायचे. श्रीवास्तव हे त्यांचे आडनाव होते. मित्रांनो, त्यांच्या वडिलांचा सहवास त्यांना जास्त वेळ लाभला नाही. लाल बहादूर शास्त्री हे 18 महिन्यांचे असतानाच म्हणजेच 1.5 वर्षांचे असतानाच त्यांचा वडिलांचा मृत्यू झाला. मित्रांनो, त्यांची परिस्थिती खूप हलाखीची होती व त्यांची आर्थिक परिस्थिती देखील बरोबर नव्हती. परंतु त्यांनी याचा विचार न करता संघर्ष केला व शिक्षण घेत राहिले. मित्रांनो, त्यांच्या वाईट परिस्थितीचा प्रभाव त्यांनी त्यांच्यावर नाही पडू दिला. मित्रांनो, अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे असणारे लाल बहादूर शास्त्री यांचे गुरु महात्मा गांधी होते. लाल बहादूर शास्त्रीजी यांच्यामध्ये तर देशप्रेम हे लहानपणापासूनच होते व देशप्रेमाचे धडे त्यांना त्यांच्या गुरूंकडून व शाळेतील शिक्षकांकडून मिळू लागले. मित्रांनो, मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांनी नीतिशास्त्र व तंत्रज्ञान यामध्ये पदव्या मिळवल्या. नुसत्या पदव्या मिळवल्या नाहीत तर ते ज्ञानी झाले. मित्रांनो, त्यांनी नुसत्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रे घेतली नाही तर ते खऱ्या अर्थाने ज्ञानी व विद्वान झाले. मित्रांनो, पुस्तकं तर त्यांनी इतकी वाचली की त्यांना लोक त्यामुळे त्यांना शास्त्री असे म्हणायचे व पुढे चालून त्यांचे आडनाव हे लाल बहादूर शास्त्री असे देशभरात प्रसिद्ध झाले. मित्रांनो, त्यांचे आडनाव शास्त्री असे असल्यामागे हेच कारण आहे. मित्रांनो, गांधीजींच्या विचारांचा विशेष प्रभाव त्यांच्यावर होता. ते गांधीजींच्या प्रत्येक आंदोलनामध्ये भाग घेत होते. मित्रांनो, ते मॅट्रिकमध्ये असताना त्यांनी असहकार चळवळीत भाग घेतला. इंग्रजांनी त्यांना पकडले व न्यायाधीशासमोर उभे केले. न्यायाधीशाला विचार आला की हा तर कमी वयाचा दिसतोय. वय विचारल्यावर असे समजू आले की शास्त्रीजी तेव्हा 18 वर्षांचे देखील नव्हते. त्यामुळे ते तेव्हा सुटून गेले. मित्रांनो, त्यांनी मिठाच्या सत्याग्रहामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांनी दांडी व साबरमती ते दांडी ही पदयात्रा काढली. मित्रांनो, जसे देशाच्या सीमेचे रक्षण करणारे सैनिक कणखर असावेत, तसेच देशाला अन्नधान्य पुरवणारे शेतकरी देखील मजबूत व कणखर असावे. त्यांची मदत केली पाहिजे. लोकांची भूक मिटवता आली पाहिजे. देशांचे अन्नधान्य वाढवता आले पाहिजे. त्यामुळे लाल बहादूर शास्त्रीजी यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला. हा नारा हा देशाच्या मातीच्या कणाकणामध्ये व लोकांच्या मनामध्ये आताही आहे. मित्रांनो, त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये परिवहन मंत्री म्हणून कार्य केले. नंतर त्यांनी केंद्रामध्ये वाणिज्य मंत्री म्हणून कार्य केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान झाले. मित्रांनो, त्यांनी ही जबाबदारी अतिशय यशस्वीरित्या पार पाडली. 1965 मध्ये झालेल्या पाकिस्तानशी युद्धामध्ये त्यांनी विजय मिळवला व या युद्धामध्येच लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला. मित्रांनो, अशा या महान स्वातंत्र्य सेनानी भारत मातेच्या थोर सुपुताचा मृत्यू 11 जानेवारी 1966 मध्ये ताशकंद येथे झाला. मित्रांनो, लाल बहादूर शास्त्री यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त आहे. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.